कोजागिरी पौर्णिमेची कथा. ही कथा ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद येतो. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहते. आजची रात्र आहे चांदण्यांनी नटलेली, थंड शीतल वाऱ्याने भरलेली आणि देवी लक्ष्मीच्या पावलांनी पृथ्वीवर उतरलेली. हीच ती पवित्र रात्र, कोजागिरी पौर्णिमा. चला जाणून घेऊया का साजरी केली जाते ही रात्र आणि तिच्या मागची ती एक अद्भुत पौराणिक कथा. एकेकाळी एका गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होते. त्यांच्या घरात ना संपत्ती ना सुख, फक्त रोजच्या जेवणापुरतं अन्न आणि मनात मात्र भक्ती. पण तरीही ते नेहमी समाधानी होते. एका रात्री देवी लक्ष्मी आपल्या स्वर्गलोकातून पृथ्वीवर पाहत होती. तिने पाहिलं की अनेक घरात लोक भजन, कीर्तन आणि आरती करत होते. देवी म्हणाली, आज शरद पौर्णिमेची रात्र आहे. पाहूया कोण माझ्यासाठी जागा आहे. चंद्रप्रकाशात देवी उतरते. त्या रात्री देवी पृथ्वीवर आली. ती प्रत्येक घरात फिरत होती आणि विचारत होती, को जागरती, को जागरती, म्हणजेच कोण जागे आहे. ज्यांच्या घरात लोक जागरण करत होते, देवीने त्यांच्यावरती आपली कृपा केली. त्यांना धन, आरोग्य आणि सुख दिलं. पण जे झोपलेले होते त्यांच्याकडे देवी न पाहता पुढे निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण दाम्पत्य गावकऱ्यांकडनं ऐकतात की रात्री देवी आली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा ब्राह्मण दाम्पत्याला हे माहीत पडतं की देवीने आपली फेरी करून गेली, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, आम्ही तर इतकी भक्ती केली, पण त्या पवित्र रात्री झोपलो. किती दुर्दैव. पुढच्या वर्षी आपण ती रात्र जागरणात घालवू. आपल्या लक्ष्मी मातेचं स्वागत करू. अशाच पद्धतीनं एक वर्ष उलटलं. पुन्हा आली तीच पौर्णिमा, कोजागिरीची. त्या रात्री त्यांनी दिवे लावले, देवीचे स्तोत्र म्हटलं आणि जागरण केलं. ते रात्रभर म्हणत होते, जय लक्ष्मी माता, जय धनदायिनी. चंद्र आकाशात चमकत होता आणि त्याच्या किरणांतून जणू अमृत बरसत होतं. चंद्रप्रकाशात देवी प्रकट होते. सोन्याचा आभास, मंद विनाध्वनी येत होती. तेव्हा देवी पुन्हा पृथ्वीवर आली. तिने त्या घराकडे पाहिलं आणि विचारलं, को जागरती. त्या दाम्पत्याने नम्रतेने उत्तर दिलं, आम्ही जागे आहोत माते, तुझ्या कृपेची वाट पाहत आहोत. देवी हसली आणि म्हणाली, तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झाले. आता तुमच्या घरात कधीच दारिद्र्य राहणार नाही. आणि त्या क्षणापासून त्यांचं आयुष्यच बदललं. घरात संपत्ती, आनंद आणि सौख्य नांदू लागलं. तेव्हापासून असं मानलं जातं की जो कोणी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करतो, भक्तीने देवीला स्मरतो, त्या घरात वर्षभर धन, सुख आणि समृद्धी टिकून राहते. देवी आजही त्या रात्री पृथ्वीवर येते आणि विचारते, को जागरती. म्हणूनच आपणही त्या रात्री जागरण करून म्हणतो, माते, आम्ही जागे आहोत. काही कथांनुसार हीच रात्र श्रीकृष्ण आणि रुक्मिणीने एकत्र नृत्य केल्याची आहे. चंद्राच्या किरणांतून अमृताचा वर्षाव झाला. म्हणूनच आजही लोक चंद्रदर्शन करून दूध पितात, कारण त्या प्रकाशात अमृत रस असतो अशी श्रद्धा आहे. लोक अंगणात दूध ठेवतात. त्या दुधामध्ये चंद्रप्रकाश चमकतो. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या किरणांतून आरोग्यदायी ऊर्जा बरसवतो. त्या किरणात ठेवलेले दूध दुसऱ्या दिवशी सेवन केल्यास शरीरात ताजेतवानेपणा आणि मनात शांतता निर्माण होते. ही रात्र फक्त संपत्तीची नाही, तर आत्मिक प्रकाशाची आहे. चंद्रासारखं शीतल मन ठेवणं, देवीसारखं दयाळू हृदय राखणं,
हीच खरी कोजागिरीची शिकवण आहे. तर मित्रांनो, या कोजागिरी पौर्णिमेला आपण सर्वांनी लक्ष्मी मातेचे स्वागत करूया. लक्ष्मी मातेची पूजा करून भक्तीने, प्रार्थनेने आणि मनशांतीने चंद्रप्रकाशात थोडा वेळ बसूया आणि म्हणूया, माते आम्ही जागे आहोत, माते आम्ही जागे आहोत. मित्रांनो, ही देवी लक्ष्मीची पवित्र कथा तुमच्या मनाला भावली असेल तर या कोजागिरी पौर्णिमेला भक्तीने जागरण करा आणि चंद्रप्रकाशात आपल्या मातेचं नाव घ्या. जर तुम्हालाही देवी लक्ष्मीवरती विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, माते आम्ही जागे आहोत, माते आम्ही जागे आहोत. आणि हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्यासाठी शेअर करा. आणखी अशाच सुंदर पौराणिक कथा, भक्तिपूर्ण व्हिडिओ आणि आध्यात्मिक प्रेरणा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन भक्तीची किरणे मिळतील. जय लक्ष्मी माता, जय माता दी, जय कोजागिरी.